ते आपल्या पवित्र हस्ते या खेळाडूचं कौतुक करावं, त्याचं अभिनंदन करावं आणि त्याला एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करावं। वेल्डन बंटी 3 षटकार आणि 1 चौकार, एकूण 25 धावांचा रतीब ज्यानं ओतला, सुंदर फलंदाजीचा नमुना ज्यानं सादर केला तो ठरलाय सामनावीराचा मानकरी बंटी। बंटी सानप, आपण अनेक प्रकारचे फलंदाज पाहिले ज्यांचं नाव बंटी आहे, अर्थात होंडो याचं नाव सुद्धा, त्यानंतर बंटी बद्रिके किंवा बंटी पेंढारी हे सुद्धा आपण नाव टेनिस क्रिकेटमध्ये ऐकलं। आणि आता मात्र आणखी एक बंटीचं नाव आपल्याला ऐकू येणार आहे, तो म्हणजे बंटी सानप। एक मिनिट डीजे, हॅलो डीजे, एक मिनिट। तर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत, 5 षटकांचा सामना असेल आणि यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण नवीन आवाज ऐकणार आहात, अर्थात प्रशांत जंगम यांचा। मी थोडासा ब्रेक घेतोय। वेलकम प्रशांत। धन्यवाद यासीन सर। तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी प्रशांत जंगम सुनार सिद्ध चषक 2022 याच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय। इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला मात्र झेलबाद होतय ओमकार मोरे। तर आपण पाहतोय सुनार सिद्ध चषक आजच्या दिवशी मधला दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, गौलवाडी वर्सेस पोस्टाची वाडी। पोस्टाच्या वाडीकडे जर आपण पाहिलं तर महेंद्र अंधेरे सारखा एक महत्वाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो की यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्याच सोबत त्याच्याच संघातील अनिकेत देशमाने मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू झाला, पहिल्या चेंडू नंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर आलेली ही मात्र ओमकारची विकेट काहीसं मनोबल मात्र उंच करण्याचा प्रयत्न पोस्टाच्या वाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत देशमाने आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर। नक्कीच हा सुद्धा सामना 5 षटकांचा असणार आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये अभिजित मेहतरला मात्र चांगली कामगिरी करून दाखवावीच लागेल, कारण अभिजित मेहतर जर उमेशदा म्हटलं ना तर रोहा शहरातील एक रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अभिजित मेहतर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या समवेत असेल अनिकेत नागती। पुन्हा एकदा के देशमाने नक्कीच प्रॉपर क्रिकेटिंग शॉट स्क्वेअर कट केलाय, चेंडू जाईल सरळ सीमा पार, धावा मिळतील 4। नक्कीच जसं क्रिकेट फास्ट होते ना त्याच वेळेला मात्र फलंदाज असेल गोलंदाज असेल त्यांचे पान सुद्धा तितकेच फास्ट आपल्याला पाहायला मिळतात, कारण दुसऱ्या चेंडूवर एक महत्त्वाचा गडी बाद झाल्यानंतर अभिजितवर कोणताही दबाव नव्हता। अभिजितने पाहिलं की हा चेंडू आपल्या स्लॉटमध्ये आहे आणि त्याला मात्र स्क्वेअर कट करून 4 धावांसाठी धाडलं आणि 4 धावा मात्र येते संघासाठी आपल्या जमवल्यात। त्यानंतर आलेला हा एक निर्धाव चेंडू, 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिकेत आता मात्र पॅडल स्वीप केलाय, चेंडू जाते 1 बाउन्स सरळ सीमा पार 4 धावांसाठी।
तर या षटकातील शेवटचा चेंडू, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. पायचीचं अपील केलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर अमित नागती सारखा एक धडाकेबाज फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. इथे मात्र खरंच दिल तुटलाय की काय गौलवाडी संघाचा, कारण अमित नागती जो की मागच्या सामन्यामध्ये 13 चेंडू आणि 33 धावांची खेळी केली होती, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या परिभाषेत असं म्हटलं जातं रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या, आणि ती आत्महत्या मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली गौलवाडी संघाकडून. आता मात्र पूर्णतः जबाबदारी येऊन ठेपली आहे ती अभिजित मेहतर आणि सुशांत, जो की विरजोली संघाचा खेळाडू आहे, परंतु आज आयकॉनची भूमिका पार पाडतोय गौलवाडी संघासाठी. आणि आयकॉन म्हणून मला का घेतलं गेलंय गौलवाडी संघाने ते मात्र आज सुशांतला इथे दाखवावं लागेल, कारण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज दीपेश. आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 8 धावा. मात्र शरीराला आदळल्यानंतर चेंडू तिथेच आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक थोडासा चपळ आहे, महेंद्र अंधेरे आपल्याला पाहायला मिळतोय तिथे. महेंद्रने पाहिलं की या चेंडूवर कोणती धाव घेऊन द्यायची नाही आहे, जर धावा घेऊन दिला नाही तर मात्र फलंदाजांवर दबाव येईल आणि त्या दबावामध्ये फलंदाज विकेट मात्र टाकून मैदानाच्या बाहेर जाऊ शकतात. आणि तसंच काही गणित आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यानचे एक मिसफील्ड सुद्धा पाहायला मिळते, परंतु काही हानी झालेली नाही आहे ती पोस्टाची वाडी संघाची, कारण एकच धाव तिथे पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 9 धावा, ज्या ठिकाणी मात्र ओमकार आणि अमित नागती ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडंसं का होईना मानसिक दबाव मात्र गौलवाडी संघावर असेल, कारण 5 षटकांचा ज्यावेळेस सामना असतो त्यावेळेस मात्र 2 सलामीला आलेले फलंदाज हे पहिल्या षटकामध्ये बाद झालेत, आणि पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर आता मात्र 1 डाऊन आणि 2 डाऊनला आलेले फलंदाजांवर पूर्णतः जबाबदारी असणार आहे. फुल टॉस पैजा चेंडू नक्कीच, आणि मात्र ही ते डायरेक्ट हिट असतात तर मात्र ज्या पावली अभिजित मेहतर धावत होता त्याच पावली मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागलं असतं, परंतु तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. इथे थोडंसं जीवनदान आपल्याला पाहायला मिळते अभिजित मेहतरला. अभिजित मेहतरवर दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 2 महत्वाचे गडी बाद झालेत गौलवाडी संघाचे, आणि 2 महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर आता सुशांत कशा पद्धतीची कामगिरी करणार दीपेशच्या गोलंदाजीवर. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू जाऊन सरळ स्थिरावतो यष्टीरक्षक महेंद्रच्या हातामध्ये, आणि एका मागोमाग एक ज्यावेळेस निर्धाव चेंडू येतात त्यावेळेस मात्र इथे दबाव वाढत जाणार आहे गौलवाडी संघाचा. आणि या दबावामधून जो बाहेर येईल तो संघ मात्र इथे विजयाच्या दिशेला वाटचाल करेल. परंतु इथे अजून एक निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटक ज्यावेळेस प्रगतीपथावर होतं त्यावेळेस मात्र 5 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये दीपेशने मात्र पूर्णतः जखडून ठेवलंय, धावांपासून वंचित ठेवलंय ते गौलवाडी संघाच्या फलंदाजांना. फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, म्हणजे कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अचूक टप्पा त्याने हेरलाय या खेळपट्टीवर. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षक जोवर फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र इथे
2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक इथे दुसरं संपेल. दुसऱ्या षटकानंतर धाव फलकावर धावा असतील त्या 2 बाद 12 धावा. किस्सा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी 18 पगड जातींना गोळा करून मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं आणि या स्वराज्यामधील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील दाटाव गावामध्ये असलेली ही स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2022. काल आपण पाहिलं सेमीफायनलचा सामना पाहिला वाघेश्वर रोड वर्सेस क्लॅरियंट आणि क्लॅरियंट संघाने मात्र तिथे सामना जिंकून दिमाखामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी मधील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना गौलवाडी वर्सेस पोस्टाची वाडी. आणि पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन गोलंदाज येतोय अनिकेत देशमाने अभिजित मेहतर साठी. मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि फलंदाज क्रमांक 3रा बाद होतोय अभिजित मेहतरच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद. नक्कीच मित्रा थोडस मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये आपण. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच डीजेने सुद्धा चांगलं संगीत आपल्याला ऐकवलंय कारण त्याला सुद्धा माहित आहे या मैदानावर एकही खेळाडू किंवा एकही प्रेक्षक असा नसेल की ज्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अभिमान नसेल. कीच संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज होते त्यामुळेच आपण आज या हिंदुस्थानामध्ये मान वर करून वावरू शकतोय. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज विशाल. विशालला मात्र एक विशाल खेळी करावी लागेल गौलवाडी संघासाठी कारण आता जर आपण पाहिलं तर थोडंसं पिछाडीवर पाहायला मिळतोय गौलवाडी संघ कारण 3रं षटक इथे प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू झालाय. पहिल्या चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहे त्या नाममात्र 12 धावा. 3 महत्वाचे गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. ते पोस्टाच्या वाडी संघाचे गोलंदाज लेगबाईच्या स्वरूपामध्ये का होईना 1 धाव इथे गौलवाडी संघाच्या धावफलकावर अर्जित केली जाईल. धावा कशाही आल्या तरी चालतील परंतु धावा येणं गरजेचं आहे कारण आपण नेहमीच म्हणतो जो मेहनत करतो ना तो मात्र नेहमीच यशस्वी ठरतो. आणि आज मात्र पोस्टाची वाडी संघाच्या गोलंदाजांनी खूप सारी मेहनत करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांची मेहनत किती रंगतदार आहे ती सुद्धा पाहायला मिळते. ज्या ठिकाणी त्यांच्याच विभागातील एक संघ दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा दाखल झालाय जो की इरसन खामजाई खाम संघ. तर मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू कॉली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फलंदाज क्रमांक 4 इथे मात्र 3ऱ्या षटकामध्ये बाद होतोय. धन्यवाद डीजे. तर नक्कीच शिवाजी महाराज यांचं एक वाक्य आठवतं की 18 पगड जाती जमातींच्या घामावर शौर्यावर त्यागावर आणि रक्तावर उभं राहिलेले हे स्वराज्य आणि या स्वराज्याचे चालक मालक रयत आणि फक्त रयत. आणि म्हणूनच स्वराज्याचा जो विस्तार आहे तो थोड्याच दिवसामध्ये खूप सारा पसरला होता कारण शिवाजी महाराजांसाठी लोक अशी तयार होती की मारायला आणि मरायला सुद्धा तयार होते आणि त्याच कारणाने मात्र स्वराज्य उभं राहिलं. तर इथे आपण पाहतोय 2 चेंडू इथे बाकी असतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र
फुलटॉस आणि फुलटॉस मात्र कव्हरच्या दिशेला खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक जोवर फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र ते एकेरी धाब्याने धावफलक थोडंसं पुढे जाऊन सरसावते. धावफलकावर धावा असतील त्या आतापर्यंत 14 धावा आणि तब्बल 4 गडी बाद झालेत. मग विशाल आणि अमित सुतार ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. एक डावखुरा फलंदाज जरूर आहे आणि हवेच्या विरोधात मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल. आणि जर तसं करण्यामध्ये जर हा फलंदाज यशस्वी ठरला तर मात्र जी सन्मानपूर्वक धावसंख्या आहे त्याच्याकडे वाटचाल करण्यामध्ये यशस्वी ठरेल तो गलवाडी संघ. पुन्हा एकदा अनिकेत देशमाने जब्रा ग्रुपचा हा मात्र एक घटक आहे. त्याच्यामध्ये महेंद्र अंधेरे असेल, रोहन सानप असेल, कल्पेश लोखंडे असेल आणि अनिकेत देशमाने सुद्धा असेल. तर या जब्रा ग्रुप मात्र आज मैदानाच्या आतमध्ये जबरा कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धाबा असतील त्या 14. 3 षटकांचा खेळ झालाय. पाणी द्यायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायचं आहे. तर 3 षटकांचा इथे खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत देशमाने गोलंदाजी मार्कवर ज्यावेळेस झाला त्यावेळेस मात्र 2 चौकार जरूर खाल्ले. 2 चौकार खाल्ल्यानंतर 8 धावा देऊन एक महत्वाची विकेट, 2 महत्वाच्या विकेट मात्र प्राप्त केल्या. परंतु एक रनआउटची विकेट होती त्यामध्ये. त्यानंतर दीपेश आला. दीपेशने अक्षरशः फलंदाजांना नाचवलं. मात्र 4 धावा देऊन कोणती विकेट प्राप्त केली नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा अनिकेत देशमाने ज्या वेळेस गोलंदाजी मार्कवर आला त्यावेळेस अनिकेतने जाणलं होतं की ही खेळपट्टी गोलंदाजांना पोषक ठरली आहे आणि तशीच गोलंदाजी अनिकेत कडून पाहिली आणि 2 धावा देऊन 2 महत्वाचे गडी बाद केले अनिकेत देशमानेने. तर आता आपण जर पाहिलं 3 षटकांच्या खेळानंतर 14 धाव संख्येवर 4 गडी बाद झालेत गलवाडी संघाचे. आणि येणारे 2 षटक कशा पद्धतीने हाताळणार आणि नक्कीच ज्या ठिकाणी आपण कॅमेरा लावलेला आहे त्या ठिकाणी कोणीही बसायचं नाही आहे, कारण आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय. कॅमेरा थोडासा आपल्याला हलताना पाहायला मिळतोय, त्यामुळे तिथे कोणीही तिथे स्पर्श करायचा नाही आहे. प्रेक्षकांना विनंती असेल तर मी म्हटलं होतं की जबरा ग्रुप आणि जबरा ग्रुपचा अजून एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कल्पेश लोखंडे. नक्कीच कल्पेश लोखंडेकडे जर पाहिलं तर व्हेरिएशनने भरलेला हा गोलंदाज, मग स्लोअर वन असेल, फास्टर वन असेल, लेग कट असेल, ऑफ कट असेल, मात्र बरेचसे पर्याय त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यानचा चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र या धावा येणं गरजेचं आहे. गलवाडी संघाला हीच अपेक्षा असेल, कारण पहिला चेंडू चौकारासाठी धाडलाय तो विशाल याने. अमित सुतार आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि येणारे 11 चेंडूंमध्ये किती धावा येतील आणि यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो ना, कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर त्याने लगेच वेगामध्ये चेंजेस केले, बदल केलेत आणि एक स्लोअर वन फेकलाय आणि त्याला तितकासा फायदा सुद्धा झालाय कल्पेशला. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र बॅटची कडा घेतली आहे. नक्कीच शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला खेळाडू होता, तिथे मात्र चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि एकच धाव इथे संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या 1 धावेने धावफलक जाऊन थोडस पुढे सरसावेल. धावफलकावर धावा असतील ते आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड विथ 4 लॉस आपल्याला पाहायला मिळते. गलवाडी संघाची ही स्थिती आणून ठेवली आहे ती गोलंदाजांनी. कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. इथे मात्र 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे गलवाडी संघासाठी आणि जर ते फटके आले तर मात्र सामन्यामध्ये चांगली रंगत पाहायला मिळेल. आणि तो फटका येतोय का, आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र
अमित सुतारला जावं लागेल माघारी. नक्कीच 350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या राजाचं नाव अतिशय मानाने घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं गीत मात्र आपल्याला DJ महेश कडून पाहायला मिळते. याच दरम्यानचा 5वा गडी मात्र इथे गारद झालाय गौळवाडी संघाचा, ज्या ठिकाणी कल्पेश लोखंडे मात्र अतिशय भेदक अशी गोलंदाजी करतोय. याच दरम्यानचा अजून एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय कल्पेश लोखंडे कडून. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. 4थं षटक इथे प्रगतीपथावर असताना कल्पेश लोखंडे साठी नक्कीच चांगली कामगिरी कल्पेश कडून आपल्याला पाहायला मिळते. पोस्टाची वाडी संघासाठी शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू 4थ्या षटकातील. तर मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज क्रमांक 6 तंबूच्या आशाला आपल्याला येताना पाहायला मिळेल. धन्यवाद DJ. तर 4 षटकांचा इथे खेळ झालाय. 4 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत नाम मात्र 19 धावा, म्हणजे 24 चेंडूंचा इथे खेळ झाला. 24 चेंडूंमध्ये 19 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गौळवाडी संघ. जर पहिलं षटक आपण पाहिलं तर 8 धावा देऊन एक गडी बाद केलाय. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, कोणताही गडी बाद नाही. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेत देशमाने आला. अनिकेत देशमानेने चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले, ज्या ठिकाणी 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्यानंतर कल्पेशच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली होती कर्णधाराने आणि त्याने 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. आणि हा नवीन गोलंदाज येतोय प्रेम, आणि पहिल्या चेंडूवर मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय, थ्रो केला जाईल. तोवर मात्र 2 धावा पूर्ण करून आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाऊन सरसावत आहे ते 21 धावांवर. 21 धावा धावफलकावर. 6 महत्वाचे गडी बाद झालेत. आणि यापूर्वी मी विनंती करेन की दर्या किनारा अष्टमी बॅटची कडा घेतली आणि फलंदाज क्रमांक 7 बाद होईल. दर्या किनारा अष्टमी आणि खामजाई खाम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर याच दरम्यान आपल्या समोर जुळले जातील धाटाव गावचे सुपुत्र, ज्याने कबड्डीमध्ये धाटाव गावचं नाव अक्षरशः रायगड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये घेऊन गेले, ते नितीन रटाडे यांचे इथे आगमन होते. त्यांचा सोनार सिद्ध चषक यांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. ते सुद्धा आयोजक आहेत या स्पर्धेचे. परंतु कबड्डी म्हटलं की त्यांचं मात्र जीव अक्षरशः तळमळतो, तेच नितीन रटाडे आपल्या समोर जुळले जातील. तरी ते 2 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू नंतर धावफलकावर धावा फक्त 21 आहेत आणि 7 गडी बाद झाले तिथे गौळवाडी संघाचे. म्हणजे दुपारचा 17 आहे. दुपारच्या 17 मध्ये ही खेळपट्टी मात्र गोलंदाजांना पोषक ठरते आहे असंच म्हणावं लागेल. दर्या किनारा अष्टमी संघ आणि येरसन खामजाई खाम संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी या. मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये येईल.
चेंडू खाली कल्पेश येतोय तोवर मात्र 2 धावा इथे कंप्लीट होणार नाहीत, कारण फलंदाज क्रमांक इथे 8वा बाद होईल गौलवाडी संघाचा. नक्कीच एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तशी मात्र इथे फलंदाजी कोसळली जाते गोलवाडी संघाची, कारण जर आपण धावफलकामध्ये पाहायला मिळते शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. 22 धावा धावफलकावर आहेत. दर्याकिनारा अष्टमी आणि इरसन खामजाई खाम संघ त्वरित नाणेफेकीसाठी या. शेवटचं 1 चेंडू येणं बाकी आहे. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल सागर दादा किंवा बंटी, त्वरित नाणेफेकीसाठी या. शेवटचा 1 चेंडू, अंतिम चेंडू 5व्या षटकातील, नंतर बॅटची कडा घेतली आहे आणि मात्र इथे हॅलो ती मात्र 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकानंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 आणि निर्धारित 30 चेंडूंमध्ये 24 धावांचं आव्हान दिलंय ते पोस्टाची वाडी संघासमोर. आणि आपण वळतोय टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी यासिन सर आपल्याला जोडले जातील आणि दर्याकिनारा अष्टमी संघाचा कर्णधार राजू. चला थोडस फास्ट या, कारण इरसन खामजाई खाम संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. राजू थोडस फास्ट आला तरी चालेल. खामजाई खाम आणि दर्या किनारा अष्टमी या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. दोन्हीही संघनायक आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि सन्माननीय भगवानजी जाधव यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होणार आहे. तर यासिन सरांसोबत जुळला जातोय तो इरसन खामजाई खाम संघाचा कर्णधार सहयोग आणि दर्या किनारा अष्टमी संघाचा कर्णधार राजू वाघमारे. नक्कीच दर्या किनारा अष्टमी संघासाठी शाबीर खान यांच्याकडून फॉरेन वरून शुभेच्छा आल्यात, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की 1,11,000चा चषक मात्र आपला संघ खेळतोय. तर खामजाई खाम या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलाय. सर्वात प्रथम प्रश्न तोच की निर्णय काय असेल? प्रथम आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ. अच्छा, थोडासा वेगळा निर्णय, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं, परंतु हा एक आगळा वेगळा निर्णय. टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना आपण खेळलात. ह्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना इथे पोषक खेळपट्टी ठरते की फलंदाजी करणाऱ्या संघाला ही खेळपट्टी पोषक ठरते? तुम्हाला काय वाटतं? गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर पोषक ठरणारी खेळपट्टी असेल तरीही तुम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचं यामागचं कारण? कारण की आमची गोलंदाजी खूप चांगली आहे. आम्ही जरी स्कोर कमी करता आम्ही डिफेन्स करू शकतो. येस, हा असा आत्मविश्वास असला पाहिजे. विश यू ऑल द बेस्ट. आणि आपण पाहतोय जर टॉस जिंकला असतात तुम्ही तर तुम्ही काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच केला असतं. अर्थात तुम्हाला सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळणार आहे. आपण पाहतोय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी असेल. निर्धारित 5 षटकांमध्ये कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? समोरचा संघ चांगलाच आहे, आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखू त्यांना. असे आपल्याकडे कोणते गोलंदाज आहेत जे यांच्या फलंदाजांना रोखू शकतील? आहेत, रोहित शिंदे आहे, आकाश आहे, मयू दांडेकर आहे, अभि आहे, असे चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोलूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स कडे, जिथे जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना 23 धावा मात्र जोडलेले आहेत आणि या स्पर्धेतला मला वाटतं धावसंख्येचा हा निच्चांक असावा. उमेश यांना सगळी खबर आहे, कारण ते स्वतः गुणलेखक आहेत. पाच षटकांचा सामना आणि फक्त
जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अर्थात जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येईल 30 चेंडू आणि 24 धावा. तर वळूया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा मी यासीन मर्चंट आपल्या सर्वांना मी घेऊन जातो या मैदानावरती. आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या समोर सादर करतोय. धन्यवाद. पहला ओवर लेके आया है गेंदबाज प्रजेश, जबकि सलामी जोड़ी महेंद्र और योगेश. महेंद्र एक चौके की सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर, जबकि योगेश स्ट्राइक एंड पर नजर आ रहे हैं. नॉन स्ट्राइक एंड पर है महेंद्र. जी हां, फुल टॉस गेंद, उस गेंद को मात्र दिशा दी. वो जानते थे वहां पे फील्डर तैनात नहीं है. बहुत ही खूबसूरती के साथ कैलकुलेटिव रिस्क यहां पे लिया है. गेंद 4 रनों के लिए. इस चौके की सहायता से रनों की संख्या 9 रन. जी हां, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उस गेंद का पीछा किया था, उसे छेड़खानी करने की कोशिश की थी, मगर तेज तर्रार गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में. बिंदी गेंद, इसी तरह की बिंदी गेंदें अगर उमेश जी यहाँ पे आती है तो ही यहाँ पे जीतने के आसार नजर आएंगे या जीतने का मौका बनेगा. हालांकि इस ओवर में अब तक 2 चौके हमें देखने को मिले हैं. 30 गेंदों में मात्र 24 रन बनाने. इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों में गेंद, और इसी के साथ ये पहले विकेट का पतन. पोस्टाची वाड़ी टीम बल्लेबाजी कर रही है और उसी के साथ गौलवाड़ी टीम गेंदबाजी कर रही है. इन दोनों टीमों के बीच हालांकि यह आसान सा मैच हमें नजर आता हुआ. बल्लेबाजी करने वाली टीम को जीतने का सुनहरा मौका, मगर फिर भी गेंदबाजों ने अब तक अपने हथियार नहीं डाले हैं, अपने कंधे नहीं झुकाए हैं. वो जानते हैं कि क्रिकेट का यह खेल अजीबोगरीब खेल है, इसमें कभी भी कुछ भी हो सकता है. अगर लगातार और बार बार यहाँ पे समय समय पर विकेट झटकाएंगे, विकेट की झड़ी लगाएंगे, तो ये मैच फिर से एक बार पलटा खा सकता है. राजनीति और गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये क्रिकेट का खेल. जी हां, देखिए कितना अच्छा कमबैक किया है इस गेंदबाज ने. प्रजेश की मैं तारीफ करना चाहूंगा. पहले 3 गेंदों में मात्र उन्होंने 9 रन खर्च किए थे, मगर उसके बाद लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी आई और एक सफल पूर्वक ओवर हमें नजर आता हुआ. ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. सन्माननीय आणि आदरणीय सरपंच, आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा आयोजित करत असतो. परंतु आपण पाहतोय त्यांचा वाढदिवस 15 तारखेला येत असतो, परंतु कोविड-19चे बरेच काही नियम आणि त्याच कारणास्तव आपण ही स्पर्धा थोडीशी पुढे घेतली. परंतु विनोद भाऊ पाशीलकर एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आयोजित केलेली आहे. चलिए मैदान में चलते हैं. फिर से एक बार गेंदबाज आए हैं सनी. पहली गेंद और बिंदी गेंद के साथ सनी ने शुरुआत की है. राइट आर्म ओवर द विकेट सनी. जी हां, फुलरलैंड की डिलीवरी थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ हेलीकॉप्टर बनाकर खेला था. लॉन्ग ऑन खाली था, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन.
धन्यवाद डीजे मास्टर। हमारे डीजे मास्टर भी देखिए सुमधुर संगीत की मेजबानी यहाँ पे हम सब के लिए पेश करते हुए हम फिल्म का यहाँ पे गाना सुनाया हमारे डीजे मास्टर ने। अगली गेंद फिर से एक बार सनी की राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी। फिर से एक बार ओवर पिच गेंद थी मगर लेग स्टंप पर उससे बहुत ही खूबसूरती के साथ एलिवेशन दिया था, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। त्याचप्रमाणे आत्ताच इथे एक पारितोषिक आलेले आहे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय संतोषजी मोरे यांच्या माध्यमातून इथे या हेलिकॉप्टर शॉटसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेले आहे। धन्यवाद संतोषजी मोरे, आपले मनपूर्वक आभार। तो चलिए दोस्तों मैच पे कॉन्सेंट्रेट करेंगे जहां पे रनों की संख्या हो चुकी है 15। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा देखा ना ताव, जैसे ही हाफ ट्रैकर गेंद दिखी उस गेंद को खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, मगर तकदीर यहाँ पे बुलंद है गेंदबाजी करने वाली टीम की, क्योंकि वहां पे एक पेड़ है उसे टकरा कर गेंद फिर से एक बार वापस लौटी थी और इसी वजह से जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे बल्लेबाजों को मात्र 2 ही रन मिलते हुए। हालांकि ये लो स्कोरिंग मैच है, मगर यहाँ पे अगर ये टफ फाइट मैच होती, कश्मकश घर भरा ये मैच होता तो ये अब यहाँ पे देखिए ढीले हाथों से थोड़ा सा अजीबोगरीब ऑफ स्टंप पर सफल होकर अपने बल्ले को तिरछा किया था और अपने रिस्क का इस्तेमाल करते हुए अपने कलाई को मोड़ा था उन्होंने और स्क्वायर लेग की दिशा में ढकेल कर 1 रन मुकम्मल कर लिया, क्योंकि वो अब जानते हैं उमेश जी कि यहाँ पे जल्दबाजी करने की जरूरत नहीं है, ना ही यहाँ पे उनके पास जो एनर्जी है उसे खर्च करने की जरूरत। आसानी के साथ 1-1 रन निकाल सकते हैं, मगर यहाँ पे दूसरे बल्लेबाज देखिए बड़ा शॉट खेलने की कोशिश में चूक गए, गेंद हवा में थी और इस मरतबा मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए। पंद्रह गेंदे और मात्र 2 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है कल्पेश, जिसके बल्ले से एक चौका हमें देखने को मिला। इस चौके की सहायता से 6 रन बनाकर स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। गेंदबाजी की जिम्मेदारी सौजन्य के ऊपर। नए बल्लेबाज प्रेम, जी हां ड्राइव करना चाहते थे मगर तेज तर्रार गेंद थोड़ी सी नीची रही, सबमरीन डिलीवरी और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, कोई मुलाकात नहीं गेंद विकेट कीपर के दस्तानों में। मगर बल्लेबाज शांत है, बहुत ही अच्छे मूड में है, क्योंकि वो जानते हैं यहाँ पे विचलित होना जरूरी नहीं है। आसानी के साथ यहाँ पे हम बल्लेबाजी कर सकते हैं, हमारे पास बहुत सारा वक्त है, बहुत सारे गेंदे हैं और इसी वजह से बेझिझक यहाँ पे अगर 2-3 गेंदे भी ये बिंदी जाती है तो कोई प्रॉब्लम नहीं है, कोई दिक्कत नहीं है। अंतिम इस ओवर की गेंद इस ओवर में काफी प्रभावित किया सौजन्य ने, मात्र 5 रन 5 गेंदों में खर्च किए हैं और एक सफलता अर्जित की। जी हां, सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग सौजन्य की। सौजन्य हार मारने को तैयार नहीं है, ये जज्बा बहुत ही अच्छा लगा मुझे। 1 रन जीतने को या 2 रन हम अंतिम क्षण तक लड़ेंगे, ये लगन और ये जज्बा, ये जुनून होना बहुत ही जरूरी है, क्योंकि दो टीमें जब खेलती है तो एक टीम जीती है एक टीम हारती है, मगर अंतिम क्षण तक जूझना है, अंतिम क्षण तक लड़ना है, हार नहीं मानने, हथियार नहीं डालने। ये यहाँ पे सौजन्य के रूप में हमें नजर आया। बहुत ही अच्छा बॉडी लैंग्वेज उनका नजर आता हुआ। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, रनों की संख्या 22 रन। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 8 रन, तीसरे ओवर में मात्र सौजन्य ने खर्च किए हैं 5 रन। अब चौथे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अभी।
क्या अभी यहाँ पे मेडन ओवर करेंगे? क्योंकि मेडन ओवर अगर आता है तो अंतिम ओवर में ये मैच चला जाएगा और फिर से एक बार थोड़ा सा रोमांच जरूर आ सकता है, मगर ऐसा होना बहुत ही मुश्किल जरूर है क्योंकि 12 गेंदों में 2 रन इस फास्ट क्रिकेट में, डेवलप क्रिकेट में और एडवांस क्रिकेट में हमें बहुत कम देखने को मिलता है ऐसा नज़ारा कि 12 गेंदों में 2 रन नहीं निकाले गए। हालांकि ऐसे कारनामे कुछ साल पहले यानी 15-20 साल पहले हमें जरूर देखने को मिले होंगे, सुने होंगे आपने। यहाँ पे शुरुआत तो बहुत ही अच्छी की, पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को चकमा दिया था, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछलती हुई ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आई थी, उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी मगर पूरी तरीके से असफल। जी हाँ, मानो हम रिप्लाई देख रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार। अभी की जितनी तारीफ करे उतनी कम, अभी भी हार मानने को तैयार नहीं है। यहाँ पे एक एक रन के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, आपको यहाँ पे पसीना बहाना पड़ेगा। इतना आसानी के साथ हम जीत आपको देंगे नहीं और ना ही हम हार मानेंगे। यही बॉडी लैंग्वेज, यही गेंदबाजी के रूप में दिखाते हुए ओहो, आखिरकार यहाँ पे और एक शिकार किया है। अभी ने गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, विकेट कीपर के हाथों में गेंद और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। जैसे मैंने कहा था उमेश जी अभी कि यहाँ पे मेडन ओवर अगर आता है तो फिर से एक बार रोमांच बढ़ सकता है और उसी मेडन ओवर की तरफ इनका रुख दिखाई दे रहा है क्योंकि 3 गेंदें बिंदी आ चुकी है, बची हुई 3 गेंदें भी यहाँ पे बिंदी करते हैं और कुछ हद तक यहाँ पे विकेट चटकाते हैं तो एक मजेदार मैच, ऐतिहासिक मैच हमें देखने को मिलेगा। यादगार मैच देखने को मिल सकता था मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है और गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इसी के साथ ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने, पोस्टाचीवाड़ी टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।